नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करायचा आहे। साजरा करताना महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महिला आज राज्यामध्ये जे महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहे, आज कुठेही महिला सुरक्षित नाही। आज महिला सर्व क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेली आहे। पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रामध्ये आज स्त्रिया जागतिक लेवलवर कार्यरत आहेत। महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज स्त्रिया समान काम करत असताना घरी अजून म्हणजे समानता आलेली नाही। स्त्री पुरुष हा भेदभाव अजूनही केला जात आहे। नाही, आता हे आपण बघितलं एस-टीचं परवाचं उदाहरण, एस-टीचं उदाहरण बघितलं। पुण्याला जो स्वारगेट आगारमध्ये जो प्रसंग झालेला आहे, एखादी स्त्री आता जेव्हा नोकरीनिमित्त किंवा शाळेनिमित्त जेव्हा ती बाहेर पडते, कॉलेजला जात असताना म्हणा, नोकरी करत असताना, तर त्यावेळेला ती सकाळी 4 वाजता जाते, 5 वाजता जाते। पण तिला सुरक्षितता नको का? ती आज गाडी विचारलं, तिला मस्त नेलं, तिच्यावर बलात्कार केला, कसं काय केलं, म्हणजे तिच्यावर तो अन्याय झाला, हे बरोबर नाही। म्हणजे आज प्रत्येकाने विचार केला पाहिजे। आपल्यालाही आई आहे, बहीण आहे, मुलं आहेत, मुली आहेत आपली, त्याचा विचार ते झालं ते बरोबर नाही झालेलं आहे, फार हे झालेलं आहे। म्हणजे त्याच्यावर कठोरात कठोर कार्यवाही व्हायला पाहिजे, त्याला शासन व्हायला पाहिजे। नमस्कार, मेरा नाम विभा सिंह है। मैं प्रोफेशन से एक शिक्षिका हूँ, लेकिन 2 साल से मैं ऐरोली 150 विधानसभा में काम कर रही हूँ। तो यहाँ पे हम लोग काफ़ी सुरक्षित फील करते हैं। हमारा वातावरण बहुत अच्छा है और सभी बहुत स्त्री पुरुष मिलके एक साथ में काम करते हैं। तो मुझे यहाँ काम करते हुए किसी प्रकार का भय फील नहीं होता, ये सबसे बड़ी बात है। तो आज जो समय आगे बढ़ रहा है, यहाँ पे स्त्री पुरुष समानता की बात होती है, तो यहाँ पे हमारे ऑफिस में पूरी तरह स्त्री पुरुष समानता है। तो मुझे इस बात की खुशी है कि मैं यहाँ 2.5 साल से काम कर रही हूँ। थैंक यू। नवी मुंबई महानगरपालिकेचा स्टाफ आहे, लिपिक म्हणून या पदावर काम करते। मी इथे 150 ऐरोली विधानसभेमध्ये गेल्या 2 वर्षापासून इथे कार्यरत आहे। आज आपण या महिला दिनाबद्दल आपण बोलत आहोत। इथे महिला दिनाबद्दल बोलायचं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुष हे समानता ठेवली जाते, पण असं ज्यावेळी मी काम करते त्यावेळी असं कधी भेदभाव जाणवला नाही आहे की स्त्रियांना अशी वागणूक दिली जाते, पुरुषांना ही वागणूक दिली जाते। ते खूप चांगली गोष्ट आहे। आणि 150 ऐरोलीमध्ये जेव्हा मी इथे कार्यरत आले होते त्यावेळी मला इथे एक आपलापण असा वाटलेला आहे की महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना।